चले तो राह जगे समर्पण 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 कदम मिले तो आस जगे। राहों पर धूप भी आई कहीं छाँव समझ बनकर तकदीरों के इतना मजा क्यों आ रहा है कुर्ती पे तेरी मलू गुलाल रंग बता ब्लू या लाल हवा में भांग मिलाया तेरे उड़ते बाल आजा रंग दो दोनों गाल अरे सारा रा रा क्यों ना जाए तू हो ही रे रसिया के मन क्यों ना जाए तू हो ही रे रसिया। सीधी साधी चोरी शराबी हो गई। चल बेटा सेल्फी ले ले रे ले 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 चल बेटा सेल्फी ले ले रे। लंबे लंबे सिल्की जे वाल ओ कुड़ी कौन नचदी जीदी होरे अगला तेरे टोए बड़े फबदे मित्रा प्यारे आन सोने बड़े लगदे साडे उत्ते तरस भी खाया करो जी कदी साडी गाड़ी भुल के भी आया करो जी कदी साडी गाड़ी भुल के भी आया करो जी कदी साडी गाड़ी भुल के भी आया करो जी कदी साडी गाड़ी भुल के भी। इतना मजा क्यों आ रहा है तूने हवा में भांग मिलाया आम्ही जळगावहून आलेलो आहोत सांजाग्रामला होळी खेळायला आणि जवळपास 13-14 वर्षापासून आम्ही अमोल सांजाग्राम समर्पणच्या कामाशी वेगवेगळ्या पद्धतीने जोडले गेलेलो आहोत. केवळ महिलांसाठीच नव्हे तर समाजातील प्रत्येक वर्गासाठी इथे काम होतं आणि त्याचा आम्ही भाग आहोत याचा आम्हाला खूप आनंद आहे. नमस्कार, मी मनोज गोविंदवर जळगावून आलोय. अतिशय जबरदस्त आयुष्यात संस्मरणीय राहील अशी ही होळी आहे. त्या आजच्या या कार्यक्रमाचं नावच आहे रंग तरंग भिजवूया अंतरंग. आपण समाजामध्ये बघतो की सगळीकडे कुटुंबातला तो आपुलकी आणि एकमेकांविषयीचा जिव्हाळा हरवत आहे आणि अमोल मानकर आणि जयश्री मानकर या दोघांनी इतकं सुंदर सांजाग्राम म्हणजे एकत्रित जगण्याची पद्धती इथे रुजवली की आम्ही अनुभवत आहोत आणि खूप मजा येत आहे. हे चिखल होळी खेळतात इथं. ह्या चिखल होळीचं काय महत्व आहे ना? प्रत्येक वेळेला सांजाग्राम किंवा समर्पणचा आपण जेव्हा विचार करतो तर वारी उत्क्रांतीची असू द्या, तरुणाईच्या वेगळ्या वाटा असू द्या किंवा सांजाग्रामची एकत्रित जगण्याची पद्धत असू द्या, प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण आहे आणि ते जे कारण आहे म्हणजे मड. आज मातीमध्ये आपण खेळतोय, मातीशी नातं जोडणं. मड थेरपीसाठी आपण कित्येक पैसे देऊन बाहेर जात असतो आणि आज एकत्रितरित्या सगळ्यांना पुन्हा मातीशी जोडण्याचं काम सांजाग्राम करतंय. पाय जमिनीवर कसे ठेवायचे, मातीमध्ये कसं जुळून राहायचं याचं हे एक दर्शन आहे. आणि दुसरं ही अत्यंत वेगळी थेरपी आहे, मनावरची थेरपी आहे. महाराष्ट्रभरात अनेक संस्था महिलांसाठी काम करतात, छान काम करतायत. इथे मला विशेष त्यांच्या मनावरची थेरपी वाटते की कुटुंबामध्ये जसा सण साजरा होतो तसं इथे सगळेजण एकमेकांसोबत सगळं देहभान सगळं विसरून काम करतात. अतिशय महत्वाची मनाची थेरपी आहे असं मला आणि वाटतं. इथे कोणीही स्त्री पुरुष नाहीये, माणूस म्हणून आपण सगळे जोडले गेलेलो आहोत. हे विशेष वाटतं आम्हाला. धन्यवाद. Thank you so much.
जेवढे स्नेही आहे समर्पणशी जुळलेले लोक आहे एकत्र यावेत आणि मग ते रंग उधळताना असं असावं की एकमेकांना न ओळखता म्हणजे ओळखू येणार नाही अशा रंगात रंगावेत. तर मला नेहमी वाटायचं की अशी मड होळी करूयात की ज्या मड होळीमुळे त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याचं पण काळजी घेतली जाईल. इथे जी माती तयार केली जातं किंवा मड तयार केलं जातं ह्याच्यामध्ये गोमूत्र आहे, देशी गाईचं शेण आहे, त्यानंतर भीमसेन कापूर आहे. भीमसेन कापूरचं महत्व हे राहतं की कुठलं इन्फेक्शन होऊ देत नाही. भीमसेन कापूर आहे, लिंबाचा पाला आहे, त्यानंतर याच्यामध्ये राखड आहे आणि नेहमी ही काळजी घेतली जातं की या सगळ्या याच्यात आता तुम्ही बघत असाल चिखलानं माखलेले लोक एकमेकाला न ओळखता माणसाला ओळखीची गरज नसतं स्नेहप्रेम देतं. ते स्नेहप्रेम कायम सगळ्यांच्या आयुष्यात राहावं यासाठीचा हा खटाटोट नेहमी समर्पण सांजाग्राम घेतलं. रंग भिजूया अंतरंग.